असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला प्लीज सबस्क्राईब आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जयभीम. संविधान जागृती, देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेची आज 911व पुष्प आपण गुंफत आहोत. आता सध्याला आपल्या उपक्रमाला 16 परिवार उपस्थित आहे. या 16 परिवाराचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या उपक्रमाकरता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक नामांकित लोक आणि परिवार उपस्थित असतात. त्यास मुकेश माणिक गायकवाड, अरविंद जगताप, दादू सोनवणे. अरविंद जगताप आजचे वक्ते आहेत. दादू सोनवणे आजही वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे, गौतम बिसे, गोविंद वर्धन, हिरामन गायकवाड, मदन कांबळे, मंगला जाधव, मुकेश माणिक गायकवाड, नामदेव खांदवे सर, रमा सोनवणे, संदीप मोहोळ, सरदाताई उपरवत, विद्याधर देशमुख, विठ्ठलराव जनबंधू, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाचा आयोजक ग्रुप आहे बहुजन हित आहे, बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती, महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर, पुणे. या सर्व आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं, दीपमाला काकडे आता जॉईन झाले, त्यांचंही स्वागत करतो. आणि आजचं ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आणि प्रास्तव नाही अशा आपल्या लाडक्या ताई सरदाताई दामोदर उपरवट, संचालिका द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर, पुणे. ताई इथून असतात. शाहीर प्रकाश गायकवाड आणि शांताराम उंबारे दोघांचंही स्वागत आहे. ह्या सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं, 18 परिवाराचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि पुढील सूत्र सरदाताईंकडे देतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. महाकारुणिक तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता फातिमा बिसेक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, तसेच सर्व स्त्रियांना शिक्षण खुले करणारे ज्योतिराव फुले आणि सर्व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारे संत गाडगे बाबा, या समाजासाठी ज्या ज्या महान माता आणि महामानवांनी स्वतःचा देह आणि आयुष्य झिजून सर्वांसाठी सोन्याची दारं खुली केली, सुखाचे दिवस दाखवले, आनंदाचे क्षण आपल्या जीवनात आणले, त्या सर्वच महान माता आणि महामानवांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या क्रांतीला, त्यांच्या जीवनातील झिजलेल्या प्रत्येक क्षणाला मी त्रिवार अभिवादन करते. तसेच मी माझ्या आईबाबांच्या चरणी नमन करते. आणि आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले आदरणीय सर्व श्रोते, सर्व उपासक उपासिका, आजचे वक्ते आदरणीय जगताप सर आणि सर्वच स्तरातून उपस्थित असलेले शैक्षणिक, राजनैतिक, धार्मिक आणि सर्व उपासक उपासिका, बालक बालिका, श्रद्धावान, अभ्यासक, चिकित्सक, बुद्धिवंत, विचारवंत सर्वांना मी सविनय जय भीम करते. आज संविधान जागृती, देशाची प्रगती या अंतर्गत होत असलेल्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं पुष्प आज आहे 911वे, सोमवार दिनांक 29 जुलै 2024 आणि आज 8:25. प्रमुख वक्ते आहेत आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर. सर निवृत्त लेखा परीक्षक आहेत, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे 1.
सर जरी रिटायर्ड असले तरी सरांचा जो अभ्यास आहे आणि धम्मपदाचा आजचा सरांचा जो विषय आहे धम्मपद गाथा विश्लेषण यमक वर्ग म्हणजे यमक वर्ग भाग 2 तर सरांचा खूप सखोल असा अभ्यास झालेला आहे आणि खूप छान असं विश्लेषण करून सांगतात सोप्या आणि सरळ साध्या भाषेमध्ये की जे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येईल आणि अभ्यासक व्यक्तिमत्व आहे सर आणि त्यामुळे त्यांचं जे काही म्हणजे वाणी आहे जे काही त्यांची भाषा आहे ती खूप छान आणि सुंदर अशा भाषेत ते आपल्याला समजून सांगतात तर मी जास्त वेळ न घेता आदरणीय जगताप सरांना विनंती करते सरांनी पुढील सूत्र हाती घ्यावे आदरणीय अरविंद जगताप सर खूप खूप धन्यवाद ताई. सर्व आदर्श महामानव त्याचप्रमाणे सर्व आदर्श महामाता यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आज ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व विचारवंत बौद्धाचार्य सर्वांना सविनय जय भीम. आज आपण धम्मपद गाथा विश्लेषण यमक वर्ग भाग 2 या संदर्भात आपण धम्मगाथांचं विश्लेषण करणार आहोत. त्या अगोदर मी त्या धम्मगाथेंचं गायन वाचन करण्यासाठी मी आदरणीय दादू सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी यमक वर्गातील गाथा 3 ते 6 याचं वाचन करावं गायन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मग मी विश्लेषणाला सुरुवात करणार आहे. आदरणीय दादू सोनवणे सर. धन्यवाद सर. धम्मपद यमक वर्ग अर्थात यमक वर्ग मी गायन रूपे याच्यात वाचन करीत आहे. अकोची मंग अवधी मंग अजिनी मंग अहासिमे एचतं उपनयन्ति वेरं ते संग न सम्मति अकोचिमं अवधिमं अजिनीमं अहासिमे एतं न उपनयन्ति वेरं ते सुप सम्मति नहि वेरे न वेरानि सम्मन्ति द उदाचनं अवेरेनेच सम्मन्ति एष धम्मो सनातनो परे च न विजानन्ति मय्यमेतयमामसे एच तत्त विजानन्ति ततो सम्मन्ति मादग. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय श्रीराम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आदरणीय दादू सोनवणे सरांनी आपल्या गाथेचं गायन स्वरूपात त्यांनी वाचन केलेलं आहे. आज आपण ज्या गाथेचं विश्लेषण करणार आहोत त्याचा साधारण मी मराठीत अर्थ सांगतो. त्यांनी ज्या 4 गाथा आपल्याला गायलेल्या आहेत त्याचा मराठीत असा अर्थ आहे. गाथा नंबर 3चा. मला त्यानं मारलं, मला त्यानं शिव्या दिल्या, मला त्यानं जिंकलं, माझं हरण केलं, याची जे मनात गाठ बांधतात त्यांचं वैर पूर्ण शमन पावत नाहीत. आता 3ऱ्या गाथेचा अर्थ आहे. 4थ्या गाथेचं त्यांनी
अर्थ असा आहे चौथ्या गाथेचं, की मला त्यानं फटकारलं, मला त्यानं मारलं, मला जिंकलं, माझं हरण केलं, याची जे मनात गाठ बांधत नाही त्यांचंच वैर पूर्णपणे शमलं जातं. त्याचप्रमाणे पाचव्या गाथेचा अर्थ मराठीत असा आहे, या जगात वैराने वैर कधीही क्षमत नाही, ते अवैराने किंवा प्रेमानेच शमन पावतं. हा खरं सनातन नियम आहे बौद्ध धर्माचा. एस धम्म सनातन ज्याला म्हणतात, की हा सनातन धर्म आहे. आणि 6व्या गाथेचं त्यांनी आपल्याला जे हे दिलेलं आहे, त्याचा अर्थ मराठीत असा आहे, की जे जन जाणत नाही की आम्ही या जगात विनाशाकडे किंवा मृत्यूकडे जात आहोत, आणि जे असे जाणतात त्यांचे सर्व कलह शमन होतात, आणि जे जाणत नाहीत त्यांचे कलह शमन होत नाही, असा साधारण या गाथेचा अर्थ आहे. हा एकदम साधा आणि सरळ असा अर्थ आहे, पण हे अर्थ आपल्या जीवनात उतरवायचे असतील तर आपल्याला ते पूर्ण बारकाईनं आपल्याला त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याने मला फटकारलं, मला मारलं, मला जिंकलं, मला लुटलं, जे मनात अशा गाठी बांधतात त्यांचा द्वेष कमी होत नाही. म्हणजे या गाथेच्या नुसार ज्यांचा संपूर्ण जोर दुसऱ्यावर असतो, म्हणजे त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला मारलं, त्याने मला जिंकलं, मला लुटलं, ते जे दुसऱ्यावर लक्ष ठेवतात त्यांचं वैर कमी होत नाही. बुद्धांच्या काळात त्यावेळेस एक बुद्धांचा शिष्य होता, पूर्ण कश्यप त्याचं नाव. तर तो शिष्य पूर्ण तो निर्वाण पदाला पोहोचलेला होता, त्यामुळे त्याला नाव त्याचं कश्यप होतं, पण त्याला पूर्ण कश्यप म्हणत होते. तर एके दिवशी बुद्धांनी त्याला सांगितलं, की अरे पूर्ण कश्यपा, तू आता पूर्ण निर्वाण पदाला प्राप्त झालेला आहेस, आता माझ्यासोबत राहण्याची काही गरज नाही, आता तू जा, आता तू गावोगाव किंवा वेगवेगळ्या शहरातून फिर, आणि माझ्या धम्माचा जो मी प्रचार आणि प्रसार करीत आहे ते तू सर्व लोकांना सांग, कारण आता तुला इथं थांबण्याची काही गरज नाही. तेव्हा तो पूर्ण कश्यप म्हणतात, की मी कुठल्या बाजूला धम्मप्रचार करायला जाऊ. तेव्हा त्यांना बुद्ध म्हणतात, की असं कर, तू आता पूर्ण या धम्माच्या बाबतीत परिपूर्ण झालेला आहेस, सक्षम झालेला आहेस, तेव्हा आता माझं सांगण्याची गरज सुद्धा तुला नाही. तेव्हा त्यावेळेस तो पूर्ण कश्यप म्हणाला, शिष्य म्हणाला, की मी असं करतो, मी बिहारमध्ये जो सुखा नावाचा प्रदेश आहे त्या भागात मी जाईल. तर बुद्ध त्याला म्हणाले, अरे तू ही जोखीम घेत आहेस, कारण ती जागा चांगली नाही, तिथले लोक सज्जन नाहीत, लोक खूप वाईट आहेत आणि लोकांचा छळ करण्यात रस घेतात, लोक तुला त्रास देतील. त्यांनी या भगव्या कपड्यामध्ये भंते पाहिलेलेच नाही, ते खूप तिकडे जंगली लोक आहेत, त्यामुळे तिकडे तू जाऊ नकोस. तेव्हा पूर्ण कश्यप त्यांना म्हणतात, खरं तर भगवान, माझीच त्यांना जास्त आता गरज आहे, खरं कोणीतरी तिकडं जायलाच पाहिजे,
कारण ते किती दिवस लोक जंगली राहतील, त्या भागातली लोक, त्यांना किती दिवस आपण प्राण्यासारखं जगू द्यायचे? मला तुम्ही परवानगी द्या, मी तिकडच धम्मप्रचार करण्यासाठी जात आहे. तेव्हा बुद्ध म्हणाले की ठीक आहे, तू जाणार असेल त्या साईडला तर ठीक आहे, पण माझ्या 2-3 प्रश्नाची उत्तर दे. जर त्या लोकांनी तुला शिवीगाळ केली, तुझा अपमान केला, तर तुझ्या मनात काय येईल? तेव्हा पूर्ण कसे म्हणतात की काय होणार आहे? मला तर उलट आनंदच होईल. कारण ती खूप चांगली लोक आहेत. म्हणजे ते फक्त माझा अपमानच करतील. मला मारणार तर नाहीत ना. त्यामुळं मी त्या ठिकाणी जाईल. तर बुद्ध म्हणतात, ठीक आहे. पण समजा त्यांनी तुला मारलंच, मारायलाच लागलं, तर तुझ्या मनात काय येईल? तेव्हा तो पूर्ण कश्यप म्हणतात, तुम्ही असं कसं काय म्हणजे मला विचारता? माझं तर तुम्हाला स्वभाव माहित आहे. त्यांनी जरी मला मारलं, तरीही मी त्यांचे धन्यवादच मानल. कारण त्यांनी मला पूर्ण जीवानिशी तर मारलं नाही ना. असं मला वाटून मला आनंदच होईल. कारण ते मारूही शकतील मला, परंतु त्यांनी मारलं नाही मला. त्यामुळे मी आनंदीच राहील. बुद्ध म्हणतात, आता शेवटी एक शेवटचा प्रश्न आहे. समजा त्यांनी तुला मारलंच, तर तुझ्या मनात काय होईल? तुझ्या मनाची अवस्था कशी असेल? तर तेव्हा ते पूर्ण कश्यप म्हणतात, की काही हरकत नाही. त्यांनी जरी मला जीवानिशी मारलं, तरी मी असं समजेल, की माझ्या जीवनात काहीतरी पुढे चूक होणार असेल, त्यातून या लोकांनी मला मुक्त केलं, असं मी मानल. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांना बुद्ध म्हणतात, आता तू पूर्ण कश्यपा जा. आता तुला कोणीही शिवीगाळ करू शकत नाही. आता तुला कोणीही मारू शकत नाही. कारण आता तुला कोणीही मारू शकणार नाही. आता तुला कोणीही शिवीगाळ करू शकणार नाही असं नाही. परंतु ते तुला शिवी देऊ शकत नाही. ते तुला मारणार नाही असं नाही, मारणार. पण आता तुला कोणीही मारू शकत नाही. आणि कुणास ठाऊक कोणीतरी तुला मारूनही टाकेल. पण आता तू अमृत म्हणून म्हणजे तो आता जगण्यासारखाच आहे, म्हणजे अमरच असा आहे. कारण तुझ्या मनाची जी स्थिती आता झालेली आहे, त्यामुळे तू आता जाऊ शकतोस. कारण या धम्मपदातील आपण पहिलं जे तत्व पाहिलं ना, की मन, माणसाचं मन हे सर्व श्रेष्ठ आहे. आणि त्या मनाला जो अशा पद्धतीनं जर त्याला समायोजित करत असेल, आणि तर तुम्ही धम्मप्रचाराला कुठेही गेला तरी आता काहीही फरक पडणार नाही. कारण ही गाथा जी बुद्धांनी सांगितली होती, की त्यानं मला मारलं, त्यानं मला अपमान केला. ह्या गाथेचा तो पूर्ण त्या पूर्ण कश्यपच्या मनामध्ये हे जे सूत्र होतं, ते सूत्र त्याच्या मनात पूर्ण उतरलं होतं. तेव्हा त्यानं मला फटकारलं, त्यानं मला मारलं किंवा मला जिंकलं, मला लुटलं. अशा आपल्या मनात जे गाठी ठेवत नाही, त्यांचा द्वेष कमी होतो. आणि द्वेष म्हणजे काय? किंवा शत्रुत्व म्हणजे काय? नरकच. इतर कुठलंही तसं पाहिलं तर नरक नाही. शत्रुत्वात जगणं म्हणजे नरक. तुम्ही स्वतःभोवती जितके शत्रुत्व निर्माण कराल, तितका तुमचा नरक मोठा होत जाईल. तुमच्या आजूबाजूला जेवढी मैत्री निर्माण होईल, तेवढाच तथाकथित स्वर्ग जो म्हणतात. स्वर्ग म्हणजे काय? की आनंद. स्वर्ग म्हणजे हे मित्रांमध्ये राहण्याचं नाव आहे. शत्रूंमध्ये राहण्याचं नाव नरक आहे. आणि सर्व काही तुमच्या मनावरच अवलंबून आहे. नरक हे भौगोलिक स्थान नाही, किंवा स्वर्ग हेही भौगोलिक स्थान नाही. कारण ही सर्व मनाची अवस्था आहे.
जेव्हा तुम्ही संपूर्ण जगाला मित्र म्हणून पाहता, असं नाही की संपूर्ण जग तुमचं मित्र बनेल, त्या चुकीमध्ये पडू नका. परंतु जेव्हा तुम्ही संपूर्ण जगाला मित्र म्हणून पाहता, तेव्हा जग तुमचं मित्र बनते. तुमचे शत्रू असतील जे बनतील, आणि जर कोणी तुमच्याशी शत्रुत्व दाखवलं, तर ते वैर त्या लोकांमध्ये असेल, त्याचा त्रास त्यांना होईल, पण तुम्हाला कोणीही दुखवू शकणार नाही. कारण या जगात शत्रुत्वाने कधीही शमत नाही. शत्रुत्व हे अहिंसेने, प्रेमानेच शमते. हा सनातन धर्म आहे, हाच नियम आहे. न वेरेन वेरामी समंतिथ कुडाचनम, अवेरेनेच समंती एस धम्म सनातन. हा सनातन धर्म आहे. शत्रुत्वाने वैर संपत नाही, रागाने राग संपत नाही, शत्रुत्वाने शत्रुत्व संपत नाही. आणि जितके शत्रुत्व वाढत जाईल, तितकेच तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या भोवती नरक निर्माण करत राहाल. हे जग आपलीच निर्मिती असते. आपण आपल्या स्वभावतालचे वातावरण तयार करत असतो. जर तुम्ही हे पाहिले आणि हा संकेत समजला, तर पुन्हा कोणीही तुम्हाला दुखवणार नाही. तुमचा स्वभाव मग आनंदी होईल. म्हणून या धम्मपदातील या सूत्रानुसार की वैरानी क्षमत नाही, मैत्री पसरवा. म्हणून तर महावीरांनी सुद्धा म्हटले आहे, त्या समकालीन बुद्धांच्या समकालीन महावीर सुद्धा होते. ते सुद्धा त्यांचंही सुद्धा असंच एक तत्व होतं की मी सर्वांशी, संपूर्ण जगाशी, जग माझं मित्र आहे. मी सर्व प्राण्यांना, माझं कुणाशीही वैर नाही. परंतु तरीही महावीरांना मारहाण करणारे आणि दगड फेकणारे लोक मिळाले. महावीरांना सुद्धा प्रत्येक गावातून हाकलण्यासाठी लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे. पण तरीही महावीर म्हणायचे की माझं कुणाशी वैर नाही. त्यांचं असेल, त्यांचा हिशोब त्यांना कळेल. या बाबतीत, या गाथे बाबतीत असं पण एक उदाहरण देता येईल, असं की दोन, म्हणजे आता सध्याचं आपण उदाहरण पण सुद्धा त्याला समर्पक असं देऊ शकतो की एका फ्लॅटमध्ये दोन मानसशास्त्रज्ञ, त्यांचे कार्यालय होते, ते एकाच इमारतीत राहत होते. ते रोज सकाळी यायचे, लिफ्टमध्ये बसायचे, अनेकदा ते दोघ जण एकत्र जायचे. परंतु त्यात काय होत होतं की त्या मानसशास्त्रज्ञामधला एक व्यक्ती दुसऱ्या मानसशास्त्रज्ञाच्या अंगावर थुंकून जायचा. आणि दररोज हे होत होतं. त्या लिफ्ट मधून जाताना हा पहिला जो मानसशास्त्रज्ञ होता, एक व्यक्ती म्हणजे तेच, तो साधारण 8व्या 10व्या मजल्यावर उतरायचा आणि उतरताना तो रागारागाने पाहायचा आणि त्या दुसऱ्या मानसशास्त्रज्ञाच्या व्यक्तीच्या अंगावर थुंकून जायचा आणि निघून जायचा. आणि पुन्हा ती लिफ्ट चालू व्हायचा आणि तो दुसरा जो मानसशास्त्रज्ञ होता, त्याचं ऑफिस 15व्या मजल्यावर. तो काय करायचा, लिफ्ट बंद व्हायची, तो आपल्या खिशातून रुमाल काढायचा आणि त्या व्यक्तीने जे त्याच्या अंगावर थुंकलेलं असं, तो सगळं त्या रुमालाने सर्व साफ करायचा आणि पुन्हा आपला रुमाल खिशात ठेवून आपला मजला येण्याची वाट पाहायचा. हे दररोज तो लिफ्ट मधला माणूस, लिफ्ट मन जो होता, तो पाहायचा. त्याला आश्चर्य वाटायचं की हे काय घडत आहे रोज. म्हणजे तेव्हा तो लिफ्ट मग त्या पहिल्या मानसशास्त्रज्ञाला विचारतो की तुम्ही दोघ जण एका लिफ्ट मध्ये येता, तो उतरतो, तुमच्यावर थुंकतो, तुम्ही रोज मी हे पाहतो, हे काय आहे म्हणले, काय मला हे समजत नाही, कशामुळे असं होते. तेव्हा तो मानसशास्त्रज्ञ म्हणतो त्यात माझं काहीच संबंध नाही म्हणला. तो जो माझ्यावर थुंकून जातोय त्याच्या
त्याला तो कारणीभूत आहे. तो कशामुळे माझ्यावर थुंकतो आहे काय माहिती नाही मला. कारण त्याचं दुःख काय असेल त्याचं त्याच्याकडे आहे. त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण तो मानसशास्त्रज्ञ सुद्धा हे धम्मपदातील कारण तत्व वापरत असतो आणि त्यामुळे तोही आपल्या स्वतःवर त्यानं मला मारलं, थुंकलं. आता आपल्यावर जर कोणी जर असं काही केलं तर आपण लगेच मारकाट ह्याला उतरू शकतो. त्याला आपण शिवीगाळ करू. पण नाही. बुद्धांच्या या धम्मपदातील ह्या तत्व जी आपल्याला सांगितले आहेत, त्याच्यावर एक जीवन कसं जगायचं या संदर्भात हे आपण पूर्ण आपल्या ही मनात उतरून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आयुष्याकडं पाहण्याची ज्याला कला शिकली जाते, तर त्याला कोणीही दुखवू शकत नाही. समोरच्याला दुःख द्यायचं असलं तर ती त्याची अडचण आहे आणि द्वेषानेच इतरांचा द्वेष नाहीसा होईल ह्या गैरसमजात सुद्धा आपण कधीही पडू नये. म्हणून तर बुद्धाने ह्या धम्मगाथेच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे, की या जगात शत्रुत्वाने कधीही क्षमत नाही. ते केवळ प्रेमाने शमतं. हा शाश्वत नियम आहे. हाच बुद्ध धम्माचा पाया आहे. आणि थोडा विचार करा, की आपल्याला सुख कोण देतं आणि कोण दुःख देऊ शकतो. सर्व काही आपल्या मनावर अवलंबून आहे. कारण कसं आहे, की क्षणापूर्वी जे सुख द्यायचे ते क्षणार्धात दुःखात रूपांतर होतं सुद्धा. ज्या गोष्टींमुळं काही वेळेस दुःख होतं, ते काही क्षणानंतर आनंदही देऊ शकतो. कारण आपण मनाने त्या गोष्टीला किंवा त्या प्रसंगाला कसा रंग देऊ शकतो, कसा आकार देतो, यावर सर्व अवलंबून असतं. म्हणूनच या धम्मपदाच्या तत्वानुसार असं अनुभव येतो, की कोणीही तुम्हाला दुःख देत नाही. कोणीही तुम्हाला सुख देत नाही. कारण कसं आपल्या मनाच्या अवस्थेत आपली मनाची अवस्था कशी आहे आणि आपण ते कशा पद्धतीने घेतो यावरच हे सर्व अवलंबून आहे. म्हणून जीवन जगण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी जे तत्व या धम्मपदातील तत्व जे याचा अतिशय आपल्या रोजच्या जीवनावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. म्हणून ही तत्व खूप अतिशय महत्वाची आणि मोलाची आहेत. एक अशी कविता सुद्धा एक होती, की रागाला का घाबरावं, प्रेमामध्ये काय मिळालं. असं होतं काही वेळेस, की आपण काय म्हणतो, की त्याच्या रागाला आपण घाबरतो. पण काही वेळेस तो प्रेमाने बोलतो. त्या प्रेमाने बोलण्यात काही वेळेस असं वाटतं, की त्याच्यात सुद्धा आपल्याला काही मिळालं का? तर मग आपण का घाबरायचं? म्हणजे वैचारिक जे पद्धतीने आपण जर विचार केला, तर अजूनही एक या संदर्भात उदाहरण देता येईल, की काही लोकं म्हणतात पहा, की आता काही लोकं जीवनाच्या उताराकडे वाटचाल करत असतात. म्हणजे पतझड जो मोसम असतो. तर काही लोकं तिथं दुःखी होतात, की आता काय माझं सर्व संपलेलं आहे. आता मी वयाच्या उताराकडे वळालेलो आहे. परंतु मी तरुण असताना काय मिळालं, असा जर त्यांनी विचार केला, तर लक्षात येतं, की अरे बापरे! की त्यावेळेस सुद्धा जी मनाची मानसिक स्थिती होती, त्यावेळेस मला काय मिळालं? मी तरुण होतो. मी सर्व हे केलं. त्या तरुणपणाच्या काळात सुद्धा आपल्याला सुख किंवा शांती मिळाली का? याचा सुद्धा आपण काही वेळेस विचार केला तर लक्षात येतं, की अरे, त्यावेळेस सुद्धा आपण धावपळ आणि ह्याच्यातच तरुण असताना सुद्धा. तर मग
आता आपण म्हातारपणाकडे किंवा वयाच्या उताराकडे आपण वाटचाल केलेली आहे आणि आपल्याला सुख मिळत नाही म्हणून काही लोक रडतात की मला सुख मिळालंच नाही. पण त्याचा अर्थही या तत्वानुसार असा होतो की तुम्हाला त्यावेळेस तरी काय मिळालं, तरुण असताना काय मिळालं आणि आता मग म्हातारपणात तुम्ही का त्याच्याबद्दल अपराधीपणाची भावना करताय? काहीच नाही. दुःख. कारण काय होतं की माणसाचं मन हे असं द्वंद्वात्मक याच्यामध्ये असल्यामुळं, म्हणून हे जे धम्मपदातली तत्व आहेत ती खूप आपल्याला वेळोवेळी त्याचा जीवन जगण्यासाठी उपयोग होतो. म्हणून तर बुद्ध म्हणतात की हा नियम बुद्ध धर्माचा शाश्वत असा नियम आहे की वैराने वैर क्षमत नाही, तर ते प्रेमाने क्षमत. म्हणून पश्चातापाने काय होत नाही, तर तुम्ही आनंदीपणाने जर वागला तर तुमच्या जीवनामध्ये बदल होत असतो. यानंतर आता आपण पुढच्या एका सूत्राकडे जाणार आहोत. आपण या जगात राहणार नाही हे सर्वसामान्य जनांना माहीत नसतं आणि ज्यांना हे कळतं त्यांचे सर्व वाद मिटतात. हे एक 6वं सूत्र जे दिलेलं आहे की जे सामान्य जन जाणतात की मला मिळालेलं जीवन हे कायमचं राहणार आहे आणि अशा पद्धतीने ते वागत असतील, तर आपण पाहतो की येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा मरण धर्म आहे, मरण पावणारच आहे. आपण या जगात कायमचं राहणार नाही. हे सर्व सामान्य माणसांना जे कळतं, ज्यांना कळतं हे की आपण राहणार नाही, त्यांचे सर्व वाद मिटतात. कारण कसं की आपण जरी आपला जन्म झालेला असला तर हा आपला एक अल्पकालीन निवारा आहे. रात्रीचा निवारा जसं म्हणतात सराय, की आपण आलेलो आहोत, या जगामध्ये आलो. पण आपण असं किती दिवस राहणार आहे? उद्या सकाळ झाली तर आपल्याला निघावंच लागेल. कारण कसं आहे, की या जगांमध्ये आतापर्यंत कितीतरी कारवा येऊन गेलेत. कितीतरी लोकं आले, जन्मले आणि निघून गेले. तर हे ज्यांना कळतं, तर ते लोक त्यांच्या मनात जे वाद वगैरे घेऊन ते जगतात, तर ते वाद हे ज्यावेळेस कळतं हे तत्व, की आपण या जगात आलेलो आहे, आपण कायमचं जिवंत राहणार नाहीत, आपण कधीतरी आपण जाणारच आहोत. हे ज्यावेळेस कळतं या तत्वानुसार, त्यावेळेस मग त्या माणसाला कळतं की कसं जगायचं. तो शिकला जातो की बाबा त्याला समजतं की आता आपलं हे जीवन म्हणजे कसं एक दवबिंदू सारखं आहे. आपण आलो, सकाळी आलो, आपला जन्म झाला की आपली वाटचाल लगेच मृत्यूकडे पण सुरू होतेच. तेव्हा असंही लक्षात येतं की मग आपण कशाला कोणाशी वैर करायचं, कोणाला कशाला दुखवायचंय, कोणाचा अपमान कशाला करायचा आहे आणि का आपण स्वतः दुःखी व्हायचं. जर आपण इथं कायमचं राहणार नाही, कायमचं जगणार नाही, तर हे ज्याला कळतं तो माणूस मग खरं कसं प्रेमानं जगायचं
याच्याकडे तो वाटचाल करू लागतो. कारण मानसशास्त्रज्ञ किंवा जे वंशशास्त्रज्ञ म्हणतात की या जगामध्ये आज ह्या पृथ्वीचं वय पाहिलं तर 6 लाख वर्ष, किती पिढ्या येऊन, किती लोक येऊन ह्या पृथ्वीवर आले, जन्म घेतला, सगळं जीवन जगले. मग त्याच्यात आपण राजे म्हणजे कितीतरी राजे होऊन गेले, कितीतरी सल्तनत येऊन गेल्या आणि आपल्या पृथ्वीचं वय पाहता किती पिढ्या येऊन गेल्या असेल. म्हणून तर ते वंशशास्त्रज्ञ म्हणतात की आपण ज्या ठिकाणी आता जी जगतात लोक आता जिवंत आहेत त्यांच्या खाली जवळजवळ 100 लोकांच्या कबरी आहेत. कारण इतक्या पिढ्या इतक्या या जीवनामध्ये येऊन गेलेल्या आहेत. मग तिथं अलेक्झांडर आहे, नेपोलियन आहे, किती सगळे आता जे आले, आता इंदिरा गांधी आल्या, हे सगळं कितीही हे होऊन गेलं. आता कोणाचं नाव सुद्धा लक्षात राहत नाही. सिकंदराचं सगळं गेलं, जे राजे, मग औरंगजेब असेल, हे असेल, एवढ्या सल्तनीत येऊन गेल्या. म्हणजेच या जगात कायमचं कोणीही राहायला आलेलं नाही हे ज्याला समजतं तो मग कोणाला दुखवणार नाही, कोणाला त्रास देणार नाही किंवा कोणाशी शत्रुत्व सुद्धा करणार नाही. कारण शत्रू करण्याला कुठे कायमचं राहणार आहे किंवा त्यामुळे माणूस तशा पद्धतीने ज्या वेळेस ह्या तत्वानुसार जेव्हा कळतं माणसाला की आपण या जगात कायमचं राहणार नाही, हे ज्याचं कळलं तेव्हा त्याचे सर्व कलह, त्याचे सर्व भांडण नाहीसे होतात. असं या तत्वाचा एक अर्थ आहे. म्हणून जो हे सगळं पाहतो या तत्वानुसार तो या जगात शत्रुत्वाची बीज पेरत नाही. मग तो काय होतो? तो कल्याण मित्र होतो. मग तो मैत्री पेरतो. तो त्याच्या सभोवतालच्या लोकांची मैत्री पेरण्यामुळं तो स्वर्गात असतो. म्हणजे ते स्वर्ग सुख त्याला मिळत असतं. म्हणून आम्ही या जगात राहणार नाही, सर्वसामान्यांना हे माहित नाही. आणि ज्यांना हे माहित आहे त्यांचे सर्व वाद मिटतात. जीवन हे क्षणभंगुर आहे. डोळे मिचकावणं इतकं म्हणजे की पापणी उघडझाप होईल एवढं आयुष्य असतं, इतकं क्षणिक आहे. त्यावर जास्त विश्वास आपल्याला ठेवता येत नाही. आणि आपण जेवढं त्याच्यावर विसंबून राहू तेवढं आपण भरकटत जाऊ. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही याच्यामध्ये हरवून जाऊ नका किंवा झोपून जाऊ नका. कारण झोप ही नैसर्गिक वाटते. कारण झोप ही शाश्वत सवय आपल्याला बनलेली आहे. जागे होणे कठीण असतं. कारण आपण कधीही जागे झाले नाही. पण एकदा का आपण जागे झालात की हे जीवन क्षणभंगुर होईल. पण हे क्षणभंगुर जीवनात सुद्धा महान जीवनाचे दरवाजे सुद्धा उघडतात. कसं की तो वैरभाव तुम्ही ठेवणार नाहीत. एकदा तुम्हाला समजलं, या तत्वानुसार समजलं की जे दुःस्वप्न आहे की मी कायमचा ह्या पृथ्वीवर राहणार आहे. पण ज्या वेळेस तो ह्या स्वप्नातून जागा होईल तेव्हा त्याला काय होईल की अरे हा नाही. कारण माणूस स्वप्नामध्ये बरीच स्वप्न पाहत असतो. पण ज्या वेळेस त्या तत्वानुसार तो जागृत होतो त्यावेळेस पूर्ण दिसू लागतं. त्यावेळेस त्याला सुखाचे दरवाजे म्हणजे उघडले जातात. कारण हे तत्व जे आहे की मी या जगात कायमचा राहणार नाही. मी थोडाच माझा या पृथ्वी तलावर माझा निवास थोडाच काळाचा आहे. तर त्या थोड्या काळाबद्दल मी सुद्धा कसं जगलं पाहिजे
आणि ते एकदा माणसाला पटलं, त्या तत्वानुसार जगायचं ठरवलं माणसाने, तर मग मात्र बुद्ध म्हणतात की तुम्हाला मी एवढंच सांगेल की अशा पद्धतीने जर तुम्ही जगला तर म्हणजे या दुःस्वप्नातून आणि जागृत होऊन जगला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला जीवन काय आहे हे समजेल, खऱ्या अर्थानं आनंद काय आहे हे समजेल. तसं पाहिलं तर बुद्धांचा हा आपण धम्म पाहतो नकारात्मक. बुद्ध काय म्हणतात की दुःख नसणार आहे, म्हणजे तुम्ही हे अशा पद्धतीने जगला, सुख मिळेल, सुखाबद्दल बुद्ध बोललेले नाहीत. म्हणून काही लोकांना वाटतं की बुद्धचा धम्म हा नकारात्मक आहे, कारण बुद्ध कधी सुखाबद्दल बोलले नाही, आनंदाबद्दल बोलले नाही. त्यांची फक्त एकच विश्लेषण त्यांनी दिलं होतं की जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाला कारण आहे आणि ते कारण मिटवण्याचे मार्ग आहेत आणि ते कारण मिटल्यानंतर जे उरेल ते तेथे दुःख नसेल. सुखाबद्दल बुद्ध बोललेले नाहीत, कारण याच्या सुद्धा हे विश्लेषण मानसिक विश्लेषण आहे की माणसाच्या सुखाच्या कल्पना फार वेगळ्या असतात, म्हणून त्या बुद्ध त्याबद्दल बोललेच नाहीत, आनंदाबद्दल बोललेच नाहीत. बुद्ध म्हणले ती अवस्था ही तत्व तुम्ही पाळून, धम्मपदाची तत्व पाळून तुम्ही तसं जीवन व्यतीत केलं तर तुमचं पूर्ण दुःख निरोध होईल, दुःख निरोध होईल, दुःख असणार नाही. पण जे उरेल ते काय आहे त्याबद्दल बुद्ध बोलले नाहीत, कारण त्या सुखांबद्दल जर बोलावं तर प्रत्येक लोकांचं सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात आणि म्हणतात ना दुःखरहित अवस्था, दुःखरहित अवस्था त्यालाच सुख म्हणतात. परंतु बुद्धांनी ते म्हणाले की बोलण्यामध्ये सर्व गडबड होऊन जाईल, म्हणून बुद्धांनी त्या सुखासंबंधी काही बोलले नाही. जपानमध्ये झेन समाजाचा गूढवादी धम्म आहे ते, पण ते झेन हा एक बुद्ध धम्माचाच एक भाग आहे. ते लोक बुद्धांवर खूप प्रेम करतात, सकाळ संध्याकाळ आपल्यासारखीच म्हणजे पूजा करतात, वंदना करतात, पण ते बुद्धांच्या ह्या तत्वावर खूप म्हणजे अंमलबजावणी करतात. ते सुद्धा म्हणतात की जर जर तुम्हाला बुद्धांचे विचार खूप मनात येऊ लागले आणि बुद्धांबद्दल खूप आसक्ती वाटू लागली तर सावध राहा. तुमच्या झोपेत समजा बुद्ध येत असेल, नवीन स्वप्न येत असेल, तर ते झेन लोक म्हणतात की जर तुम्हाला असं वाटेल की बुद्ध मला भेटतात, बुद्ध माझ्याशी बोलतात, तर चटकन तलवार करा आणि त्या बुद्धांचे तुकडे करा, नंतर नमस्कार करा. परंतु स्वप्नात बुद्ध आले तर ते बुद्धांचे तुम्ही विचार तोडून टाका. म्हणजे बघा की बुद्ध हे तुमचे जे जीवन आहे किंवा तुम्ही जे स्वतःला समजताय, तुम्ही ज्या स्वतःबद्दल ज्या कल्पना निर्माण केलेल्या आहेत, तर बुद्ध धम्माची तत्व त्या कल्पनेचा तुमचा पूर्ण तुमच्या स्वतःबद्दल ज्या कल्पना तुम्ही निर्माण केलेल्या आहेत त्या पूर्ण तोडल्या जातील, कारण तुम्हाला त्या सर्व भ्रामक कल्पनेतून, त्या स्वप्नावस्थेतून बुद्ध तुम्हाला ताळ्यावर आणतात आणि जागृत करतात की तुम्ही हे असे आहात, तुम्ही हे असे आहात आणि दुःखरहित तुम्ही होऊ शकता आणि जे उरेल तेच सुख असेल, असं पण बुद्धांनी ते म्हटलेलं नाही.
परंतु जगामध्ये बघा की बुद्धांच्या मूर्ती म्हणजे मूर्ती इतक्या आहेत. उर्दूमध्ये एक शब्द आहे बघा, मूर्तीला बुत म्हणतात. बुत ते बुद्धांचंच बिघडलेलं एक रूप आहे. बुत इतक्या तुम्ही अफगाणिस्तान वगैरे किंवा हे पसरत बौद्ध धम्म हा सगळीकडे पसरवता की बुद्धांची पूजा करण्यासाठी मूर्ती त्यावेळेस तयार झाल्या होत्या. लाखो करोडोनी मूर्त्या. तर बुद्धांचं एक बिघडलेलं रूप म्हणजे मूर्ती. भूत भूत म्हणतात याच्यामध्ये उर्दूमध्ये. तर म्हणजे की ज्या बुद्धांनी माणसाच्या व्यक्तिमत्वाचे तुकडे केले, तुकडे तुकडे करून टाकले या बुद्धांच्या तत्वज्ञानाने आणि माणसाला खरा माणूस म्हणून जगायला, स्वतंत्र माणूस म्हणून जगायला सुरुवात केलं. परंतु विडंबना अशी आहे की ज्या बुद्धांनी म्हणजे बुद्ध मूर्तिभंजक होते, व्यक्तिमत्वाचे मूर्तिभंजक होते, त्या बुद्धांचे विडंबना अशी आहे की त्याच बुद्धांच्या करोडो मूर्त्या बनवल्या गेल्या. म्हणजे कसं विरोधाभास आहे हा की बुद्धांनी तुमचे व्यक्तिमत्वाचे खंड खंड तुकडे केले त्यांच्या तत्वज्ञानाने आणि लोकांनी काय केलं की बुद्धांच्या मूर्त्याच केल्या. म्हणजे हे जगात असं झालेलं नाही की जे मूर्तिभंजक होते व्यक्तिमत्वाचे त्याच बुद्धांच्या मूर्त्या बनवल्या गेल्या. म्हणून या धम्मपदातील तत्वानुसार आपल्याला हे आचरण करणं हे महत्वाचं आहे. आचरण करणं. बुद्ध धम्माची जी तत्व आहेत ती वाचून समजून त्याचं विश्लेषण करून नुसतं चालणार नाही, तर त्या तत्वानुसार आचरण करणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या धम्मामध्ये बुद्धांनी जे सांगितलेलं या तत्वानुसार आचरण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. जर ते आचरण केलं आपण तर बुद्ध तुमचे सर्व जे व्यक्तिमत्वाचे तुकडे तुकडे करून टाकतील आणि जे उरेल ते शुद्ध असेल त्याला मात्र मग कोणीही छेद देऊ शकणार नाही किंवा जाळू शकणार नाही. हिंदू धर्मात ते तत्व आहे बघा, नैनम छिदंती शस्त्राणम. हे खरं आपल्या बुद्धच आहे, हे बुद्धांनीच म्हटलेलं आहे. परंतु त्या लोकांनी सुद्धा, हिंदू लोकांनी आपल्यातलीच तत्व घेऊन त्यांचा तो तथाकथित धर्म आज जो हे केलेला आहे. परंतु खरा जो एस धम्म सनातनो म्हणजे सनातन धम्म जो आहे तो बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे. म्हणून तर ते लोकांनी केलेलं आहे की शुद्ध अवस्थेत तुम्ही पोहोचाल तर तुमचा उद्धार होईल. म्हणूनच बुद्धांनी सांगितलं की निर्वाण पद. जसं हिंदू म्हणतात की ब्रह्म महावीरांचं कैवल्य किंवा कपिल ऋषींचं सांगितलं की मोक्ष मिळेल. हे सर्व याची सर्व बुद्ध धम्मापासूनच या सर्वांच्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. पण खरा ओरिजिनल सनातन धर्म हा बुद्ध धम्मच आहे. बुद्ध धम्माची तत्व त्याला जगामध्ये तोड नाही आणि त्याच तत्वानुसार निर्वाण पदाला लोक जास्तीत जास्त पोचलेले आहेत. निर्वाण हा शब्द खरं नकारात्मक आहे. निर्वाण म्हणजे काय की तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व उजळावा, दिवा. म्हणून बुद्धांनी शेवटचा जाता जातानाच संदेश दिलेला आहे की तो पदीप भव, की तुम्ही अशा पद्धतीनं या तत्वातून अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला उजळवा, तुम्ही स्वतःला प्रकाशमान करा आणि एक दिवस तो प्रकाशमान, तो दिवा तुम्हीच फुंकून टाका. त्याला निर्वाण म्हणतात. म्हणजे दिवा तुम्ही जागृत व्हायचं, तुम्ही दिवा पेटवायचा आणि शेवटी तो विझूनही टाकायचा. याला निर्वाण फार समजायला अवघड आहे. परंतु खरं वैज्ञानिक पद्धत आहे ही अशीच आहे
की माणसाला पूर्णपणे त्याच्या बुद्धिमत्तेच्या, त्याच्या विचारातून या तत्वानुसार ज्यावेळेस शुद्ध केलं जातं तेव्हा माणूस या निर्वाण पदाला पोहोचतो. आणि ह्या धम्मपदाचं आपण अत्यंत गहन अशा विश्लेषणाचं आपण शोध घेऊ. जर तुम्ही सर्वांनी बुद्ध धम्माच्या या गाथा विश्लेषणात प्रवेश केला आपण आणि चर्चा केली तर आपल्याला अंतिम आरोग्याच्या किंवा निर्वाणाच्या स्थितीत आपण पोहोचू शकतो. आज इतकंच. मैत्री भाव वाढवा. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान तुम्ही विश्लेषण केलेलं आहे. आणि निर्वाण शब्दाचा अर्थ आज तुमच्या तोंडून जो ऐकला ते खरंच हा म्हणजे कधी मला माहितीच नव्हता. खूप खूप धन्यवाद अरविंद सर. आणि म्हणजे आपली आज 9:23 झालेले आहेत. आणि मी विनंती करते आपल्या श्रोत्यांना की सरांनी एवढं छान आज प्रवचन दिलेलं आहे, एवढं छान गाथेचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तर विनंती आहे आपण आपला हँड राईज करावा आणि आपलं मनोगत, आपला अभिप्राय द्यावा, मनोगत व्यक्त करावं. आदरणीय श्रोत्यांना विनंती आहे. मदन कांबळे सरांचा हँड राईज झालेला आहे. मी विनंती करते सरांनी व्यक्त व्हावं. आदरणीय मदन कांबळे सर. माझ्या ग्रुपवरील सर्व बांधवांना मानसा जय भीम. आणि आता अरविंद जगताप सरांनी जे विश्लेषण केलं गाथेबद्दल ते खूप सुंदर केलं. त्यांचं खूप खूप मनापासून कौतुक करतो. आणि आपण जगताना कसं जगावं, निरगस जीवन जगावं की कुणाला न दुखवता, जे बुद्धांनी सांगितले त्याप्रमाणे त्यांनी खूप छान सुंदर विश्लेषण केलेलं आहे. आणि जर आपण मनामध्ये कुणाच्या बद्दल वैर धरलं, अशी पण माणसं असतात की कुणी आपल्याला शिवीगाळ केली, कुणी मारहाण केले, कुणाला कुणी आपला इतर विषयी काही बोलले, तर ते मनात न ठेवता जर आपण सर्वांसंग प्रेमाने वागलं तर ते सुद्धा प्रेमाने वागतील. आपण जगाला प्रेम दिलं तर जग सुद्धा आपल्याला प्रेम देईल आणि जवळ करेल. आपली बोली, आपली भाषा ते ऐकतील, द्वेष करणार नाही. आणि माणसाचं मन म्हणजे श्रेष्ठ आहे. धम्मप्रचाराचा कुठेही म्हणजे कसं माहिती का, कुठेही गेला आणि ह्या जर गोष्टी तुमच्या याच्यामध्ये आल्या आचरणात, तर तुम्हाला कितीही काही जरी झाले तरी जगामध्ये कोणीच तुम्हाला वैरभावाने पाहणार नाही, कोणीच तुमचा म्हणजे वैरी किंवा शत्रू असा राहणार नाही. या सृष्टीवरती तुम्हाला सगळेच आपलंस म्हणतील आणि आपलंस करतील, द्वेष कधी करणार नाही. स्वर्ग नरकाच्या गोष्टी जरी असतील परंतु त्याचा पण म्हणजे विचार केला तर ते म्हणजे निर्वाणाच्या पण काही गोष्टी सरांनी सांगितल्या ते छान. कारण ती एक मनाची अवस्था आहे. कारण आपण सर्व लोकांशी जर मनोभावे जीवन जगला तर तुमच्या जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळेल. ते पण सांगितलं. सर परत सरांनी जे काश्यप बनतेजी काश्यप बद्दल सांगितलं की बुद्धांनी त्याला सांगितलं की आता तुम्ही कुठला भाग निवडता की तिथं तुम्ही जाल, कारण तुम्हाला आता मला देण्यासारखं काय राहिलेलं नाही. तर ते बिहार मधलं सुका ह्या जंगली भाग निवडतात. तर त्या ठिकाणी त्यांना खूप धोका होईल आणि तिकडे तुम्ही जाऊ नका असं ते हे करतात. आणि गौतम बुद्ध त्यांना सांगतात मग ठीक आहे, तुमची मनाची अवस्थाच आहे तिथे जाण्याची. तर मग त्यांना प्रश्न करतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं काश्यप मनोभावे देतो. आणि दिल्याच्या नंतर मग त्यांना उपदेश करतात ते की ठीक आहे, मग तुमचं जर एवढं हे म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी जिंकलेल्या आहेत, तुम्हाला आता उपदेश देण्याची माझी काही गरज नाही, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. कारण ते तुम्हाला ते पण
कुठल्याही माणसाच्या शरीरात जर ते गुण आले तर त्या माणसाची म्हणजे निर्वाणाकडे वाटचाल. आणि आपण जीवनामध्ये येऊन काय कमवलं, आता हे धन, आपण धन म्हणतो, आता धन म्हटल्याच्या नंतर इतकं कमवतो, हे माझं ते माझं, सगळं जग म्हणजे आपल्याला आपण जीवनात येऊन म्हणजे आपल्याला आपल्याला पुढं लग्न होतं, मुलं होतात, मग हे माझं ते माझं हे आपलं म्हणत बसतो आपण, म्हणजे ते कमवलेलं धन. मग त्यांच्यासाठी आपण काहीतरी खरेदी करा, सोनं दागिनं माडी वगैरे. पण ज्या वेळेस आपण आपल्याला मरण येतं त्यावेळेस तुम्ही विचार करा, आपण हे कमवलेलं धन आणि त्या धनापुढं फक्त तुम्ही नि लावा, काय होतो? निधन. आपण जे कमवलेलं धन आहे ना, ज्यावेळेस आपण मरतो त्यावेळेस इथं सोडून जातो. आणि मग ते जे धन आहे त्याच्या पुढे फक्त तुम्ही काय लावा? नि. काय होतं? निधन. तेव्हा हे गोष्टी प्रत्येकाने ह्या गाथेचा अर्थ घेतला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे. मी जास्त न बोलता वक्ते खूप असतील, मी वेळ जास्त घेतला असेल तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. तुम्ही सुद्धा निधनचा अर्थ खूपच छान सांगितलेला आहे आणि खूप छान मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे सर. खूप खूप धन्यवाद मदन सरांचे. यानंतर आदरणीय अशोक सरांचा ठीक आहे. अशोक सरांना विनंती आहे, सरांनी व्यक्त व्हावं. आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. सर्वांना धन्यवाद. मी फार लेट आलो तरी निर्वाणाचं महत्व जगताप गुरुजींनी खूप छान सांगितलं. मदन कांबळेंनी बी खूप छान सांगितलं. आजचं प्रवचन खूप छान झालं, मला आवडलं. आणि हे निर्वाण म्हणजे मला बी कळतं निर्वाण म्हणजे काय. खूप छान आहे. निर्वाणाचे अर्थ बी खूप आहेत, पण ते लोकांना कळायला पाहिजे. काय ज्याला कळतं त्याला माहिती असतं, पण लोकांनी बी समजून घ्यायला पाहिजे निर्वाण म्हणजे काय. काय खूप छान आहे निर्वाण हा प्रश्न, आणि त्याचा अर्थ बी लय चांगला आहे. हे सर्वांनी कळून घ्यायला पाहिजे, ज्ञात व्हायला पाहिजे. फार छान अरविंद जगताप गुरुजी, आपल्याला फार फार धन्यवाद. आणि आपण कधी बी चांगलेच प्रवचन देता. तुम्हाला माझ्यातर्फे जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. सर्वांना जय भीम. जय भीम सर. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही सुद्धा नेहमीच खूप छान अभिप्राय देताय. तुमचे पण खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. यानंतर प्रकाश सोनवणे सर मुंबईवरून जॉईन आहेत. आज पहिल्यांदाच आपल्या लिंकला जॉईन झालेले आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. आणि सरांना मी विनंती करते की आज आपल्या अरविंद सरांचं प्रवचन आपण ऐकलेलं आहे, तर कृपया आपण आपलं अभिप्राय द्यावा, आपलं मत व्यक्त करावं. मी विनंती करते आदरणीय प्रकाश सोनवणे सरांना. जय भीम सर्वांना. ऍक्च्युली मी प्रथमच जॉईन झाले, आता दादांनी सांगितलं, हर्षानंद दादांनी. ऍक्च्युली ते आमच्या ज्या इतर ऑनलाईन मीटिंग्स असतात त्या 8:30 ते 10 सेम वेळ असतो. नेहमी क्लॅशेस होत असतात आणि त्यातल्या त्यात ते आजची मीटिंग नसल्यामुळे मला ही संधी मिळाली आणि जगताप सरांनी जे काही बुद्धिझम सांगितला तो ऐकायला मिळाला. ऍक्च्युली ते जे मेसेज होता त्याच्यात धम्मपद गाथा विश्लेषण यमक वर्ग भाग 2 असं लिहिलं होतं, पण ती गाथा नव्हती. त्याच्यामुळे मला कळालं नाही नेमकं जगताप सर कोणत्या गाथेबद्दल म्हणतात. तर त्याच्यामुळे ती गाथा तिथं असावी असं मला वाटत होतं. पण काही जरी माहित नसलं तरी एखादा व्यक्ती जे बौद्धाचार्य असतील, जे धम्मचारी असतील आणि जे स्वतः आचरण करून इतरांना मार्गदर्शन करत असतील, तर ते धम्म श्रवण करणं पण हे पण काही कमी नाहीये. कारण असं ऐकायला मिळण्यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट त्या मेसेज मध्ये असावा. कारण आपला मेसेज मोठा आहे आणि त्याच्यात त्या जर ज्या ओळी असतील 4-5 ओळी किंवा 2-3 ओळी, तर त्या असण्याला पण महत्व आहे सर. कारण आपल्या मेसेज आल्यामुळे आपण ते वाचतो. सर अगोदर आपण नाही का 4 धम्मगाथेचं वाचन केलं, त्याचा मराठीत अर्थ सांगितला आणि त्याचं विश्लेषण मी केलेलं आहे. म्हणजे गाथाच आहेत त्या गाथा, 3 ते 6 गाथा, त्याच गाथेचं विश्लेषण केलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. तर सर थँक्यू. तुम्हाला ऐकून खूप बरं वाटलं. पुढच्या वेळेस पण असं शक्य असेल तेव्हा मी जॉईन होईल आणि हा धम्म ऐकण्यासाठी प्रयत्न करेल. धम्म ऐकणं हे जसं आपण श्रुतमय प्रज्ञा बोलतो,
आपण जे वाचन करतो, आपण जे ऐकतो, त्याच्यामुळे आपली जी प्रज्ञा आहे ती जागृत होतं. त्याच्यामुळे हे पण खूप मोठी गोष्ट आहे, की सरांमुळे आम्हाला ते बुद्धिझम ऐकायला मिळाला. मी आपले धन्यवाद देतो आणि दादांचे धन्यवाद आणि आपल्या सरांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो सर. जय भीम. धन्यवाद सर. तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही नक्कीच जॉईन व्हा. आणि खरोखर अरविंद सरांचं खूपच छान प्रवचन झालेलं आहे. आणि आता जे प्रकाश सरांनी सांगितलं की आपले जसे आपले पाय विहाराकडे वळले पाहिजे, आपल्याला ओढ लागली पाहिजे, त्याच प्रकारे धम्म हा ऑनलाईन असोत किंवा तो ऑफलाईन, तो ऐकण्याची सुद्धा आपली मनस्थिती असली पाहिजे. आणि ती मनस्थिती त्याच व्यक्तीची असते ज्या व्यक्तीच्या मनामध्ये धम्म आहे आणि भूक आहे धम्माच्या प्रवचनाची, ऐकण्याची. ज्याला भूक आहे ती भूक भागवण्यासाठी माणूस नेहमीच प्रयत्न करतो आणि नेहमीच प्रवचन ऐकतो. खूप खूप धन्यवाद प्रकाश सरांचे. यानंतर आदरणीय नामदेव सरांचा हँड राईज झालेला आहे. मी विनंती करते नामदेव सरांना, सरांनी व्यक्त व्हावं. आदरणीय नामदेव खाडवे सर. सविनय जय भीम, आदर्शांना वंदन. धम्मपद हे पाली भाषेमध्ये असतं आणि त्या धम्मपदाचा प्रत्येक पदाचा अर्थ अगदी मराठीमध्ये शब्दशः सर सांगत असतात. ते निश्चितच मनाला भावत असतं. दुसरी गोष्ट, प्रकाश सर आता जे बोलले मुंबईहून, तर त्यांचं असं मत आहे की 2-3 ओळी लिहिल्या पाहिजे. पण सर, आम्ही विषय आज व्याख्यानासाठी काय आहे तेवढंच आम्ही फक्त सांगत असतो, कारण मॅसेज खूप मोठा टाईप होतो त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला सुरुवातीला आपण सुरुवात करतो विषयाला, त्यावेळेला अगोदर धम्मपद जे ज्याचा अर्थ सांगणार आहेत ते धम्मपद अगोदर गायलं जातं आणि नंतर त्याच्यावरती विश्लेषण असतं. बाकी सरांनी अतिशय छान असं विश्लेषण केलेलं आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. यानंतर मला दत्ताराम जगताप सरांचा हँड राईज झालेला आहे. मी विनंती करते सरांना, सरांनी व्यक्त व्हावं. आदरणीय जगताप सर. सर्वांना जय भीम. आज जे सरांनी जे सांगितलं आपले व्याख्यान, ते खूप छान होतं. ते पण मी 9च्या नंतर ऐकायला घेतले, कारण कामं असल्यामुळे ते ऐकायला जमलं नाही मला. तरी पण ते ऐकलं ते खूप मला आवडलं. सरांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. नेहमीच्या शैलीमध्ये सरांनी थोडक्यात पण खूप छान अभिप्राय दिलेला आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर ज्ञानोबा कांबळे सरांचा हँड राईज झालेला आहे. मी विनंती करते सरांना, सरांनी व्यक्त व्हावं. आदरणीय ज्ञानोबा कांबळे सर. 2 मिनिटांमध्ये बोलणार आहे. आदर्शांना वंदन. आयोजक ग्रुपला सर्वांना मंगल कामना. धम्मपदांनी आपण सुरुवात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली वर्षवासामध्ये, आणि धम्मपदाचं विश्लेषण अरविंद जगताप सर त्यांच्या परीने त्यांना जे जे विषय मिळाले, जी जी उदाहरणं मिळाली, त्या उदाहरणामधून आपल्याला पोचवत आहेत. लाख लाख धन्यवाद. विशेष करून दत्तू सोनवणे अत्यंत प्रभावीपणाने वाचन करत आहेत, कारण जी धम्मपदाची चाल आपल्याला जर पाठांतराला करायची असेल तर दत्तू सोनवणे जी चाल घेत आहेत त्या चालीने आपण 423 ही धम्मपदं आपण पाठ करू शकता. मला या ठिकाणी फक्त एवढं सांगायचं की जे आपण हा उपक्रम राबवलेला आहे, त्या उपक्रमाचा आपल्याला आउटपुट पाहिजे असेल, आजच्या विषयाचा आउटपुट आहे मैत्री भावना. भगवान बुद्धाने मैत्री भावनेला विशुद्धी मार्गाने सुरुवात केलेली आहे. जे तुम्ही पंचशील दररोज म्हणतात ते पहिलं शीलच मैत्री भावनेचं आहे. भगवान बुद्धाची 10 पारमितेमध्ये मैत्री पारमिता अत्यंत महत्त्वाची ठेवलेली आहे. आणि म्हणून एक शब्द त्यांनी चांगला वापरला की भगवान बुद्ध सुखाची कल्पना करत नाहीत, पण जे आहे ते घालवण्याचं काम, दुःख आहे, विकार आहे, ज्या गाठी बांधलेल्या आहेत त्या गाठी सोडण्याचं काम तथागतांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि या गाठी तुटल्यानंतर
जे शिल्लक राहतं ते सुख नातं, त्याला निबाण सुख म्हटलं जातं. त्याला सांगण्याची गरज नाही. अंतर म्हणके गाठे तुटे, अंतर निर्मल होय रे. ही जी मंगल भावना आहे, ही मंगल मैत्री आहे. या विषयाचा आउटपुट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. देश असेल, समाज असेल, घर असेल, समाज असेल, जात बांधव असतील, देश असतील, ही जर मैत्री भावना जर विश्व मैत्री भावनेची जर भावना निर्माण जर झाली, तर बुद्धाच्या तत्वाला कुठेतरी न्याय मिळण्याच्या मार्गावर आहे हे आपल्या लक्षात येईल. आजही मैत्री भावनेच्या अनेक कल्पना अनेक विचारवंतांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत, साहित्यिकांनी केलेल्या आहेत. विश्वबंधुत्वाचं नातं जे सांगायचं असतं ते नुसतं बोलायचं नसतं, ते कृतीमध्ये भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये घेतलेलं आहे. म्हणून धम्मपदाला धारोहर असे म्हटलं जातं, बौद्ध धम्माचा गाभा म्हटलं जातं. आणि त्याच 423 धम्मपदाच्या माध्यमातून संपूर्ण आयुष्य भगवान बुद्धाचं त्याच्यामध्ये व्यतीत केलेलं आहे आणि मानवाला दिशा आणि दशा दिलेली आहे. तुम्ही तुमच्या मनावर सगळे मॅन आणि मॅटर, मन आणि कार्य, यावरच या सगळ्या काही गोष्टी आहेत. धम्मपद अंगीकारायचं असेल तर मनाला आणि आपल्या कार्याला योग्य दिशा आपल्याला द्यावी लागेल. त्यांनी मला मारलं, त्यांनी मला हे केलं, ही वैर भावना मनामध्ये केव्हा येते? मन त्या दिशेने जाईल त्यावेळेला. आणि ज्यांनी मारलंच नाही, त्यांनी शिव्या दिल्यात, भगवान बुद्धाची अनेक उदाहरणं आहेत. भगवान बुद्धाला शिव्या दिल्या त्यांना काही वाटलंच नाही. एवढा विकार आपल्याला जरी करता आला नाही, एवढं जरी करता आलं नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये शंका आणि कुशंका घेण्याची गरजच नाही ना, की तो माझ्याकडे वैराने पाहतोय, तो माझ्याकडे दुष्ट भावनेने पाहतोय, ही म्हणण्याचीच गरज येत नाही. आणि ही गरज ज्या वेळेला आपण आपल्या मनातून काढून टाकू त्यावेळेला राहील ते सुख राहील, राहील ते सुख राहील. आज समाजामध्ये सुद्धा, साहित्यिकांमध्ये सुद्धा, अभ्यासकांमध्ये सुद्धा वैर भावना आहे, द्वेष भावना आहे प्रत्येकाची. मी बोललेले शब्द कदाचित हा खोडील का काय, त्याला विरोध करीत का काय, विद्रोह होईल का काय, ह्या भावना निर्माण होतात. आणि मग त्या ठिकाणी बौद्ध तत्वज्ञानाला ग्लानी येते. आणि म्हणून बौद्ध धम्म हा सरळ आणि साध्या मार्गातून जर वापरायचा असेल तर ही धम्मपद आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत. ह्या धम्मपदाचे मी धन्यवाद प्रथमतः दत्तू सोनवणे यांना जास्त देतो, कारण त्यांनी अत्यंत चालीवर या पद्धतीने घेतली. ही चाल जर आपण कॅसेट करून सगळ्यांनी जर लावण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडे सुद्धा ती कॅसेट आहे, पण ती वेगळ्या हिंदीमधल्या माध्यमातून आहे. दररोज आपण धम्मपद ऐकावीत, नुसते ऐकू नयेत. तर आपण त्यातपर्यंत किती उतरलेलो आहे. आपण निदान बायकोचं तरी वैरत्व आपण नष्ट केले का? आपण घरातल्या मुलांचं तरी वैरत्व नष्ट केले का? मग घरात मैत्री भावना ज्या वेळेला होईल, मी नेहमी म्हणतो विनोदाने, 18 वर्षाच्या पुढचा मुलगा नसतो, तो मित्र असतो. ही पाहण्याची भूमिका आपल्याला कुटुंबामध्ये करावी लागेल, व्यवहारामध्ये करावी लागेल. हे आउटपुट आपल्याला घेण्यासाठी औपद्व्याप आपण करीत आहोत. आणि अत्यंत अभ्यासू मंडळी आपल्या या उपक्रमामध्ये आहेत. जगताप सरांचं मी कौतुकच करतो, की खऱ्या अर्थाने विश्लेषण करताना सुद्धा अभ्यासापूर्ण ते करत आहेत. अनेक उदाहरणं आहेत. अंगुलीमालाचं तेच उदाहरण आहे ना. अंगुलीमालाला जेव्हा चिवर घेतला आणि तेव्हा त्याला श्रावस्ती नगरात पाठवलं, रक्त भांबाळ होऊन आलं, तर थगाताने विचारलं तुला काय वाटलं, तर म्हणला मी त्यांचे आभार मानले. ही भावना आहे ना. प्रत्येक ठिकाणी प्रवचन करण्याची गरज नाही. आणि म्हणून या ठिकाणी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून आपल्याला व्यवहारामध्ये मैत्री भावना ठेवली पाहिजे. इथल्या 35 कुटुंबामध्ये, 40 कुटुंबामध्ये मैत्री भावना जरी निर्माण झाली तर लाखो लोकांपर्यंत ही मैत्री भावना जाईल. आणि म्हणून आपल्याला कृतीमधून ही धम्मपद आपल्या शरीरामध्ये उतरवायची आहेत. आणि म्हणून एक शब्द वापरला मी, धम्मपद हे धारोहर आहे, बौद्ध धम्माचा गाभा आहे. 423 धम्मपदामधून भगवान बुद्धाचा पूर्ण धम्म या ठिकाणी सामावलेला आहे. आणि याचं संकलन जर्मनीमध्ये करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे धर्मानंद कोसंबीने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, आनंद कौशल्य यांनी भाग घेतलेला आहे. अनेक प्रकाराने ही धम्मपदं आपल्या कानावर आलेली आहेत. आणि म्हणून धम्मपदं ऐकून आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. तेच मी सांगितलं की शिलामध्ये पंचशिलेमध्ये सुद्धा मैत्री भावनाच आहे ना. पाणाती पादावेर म्हणींदर, मी हिंसा करणार नाही, ही पूर्ण दाताचं हे आजचा विषय झालाय तो त्या पंचशिलेमध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून विषय समजून घेताना व्यवहारातला विषय समजून घ्याल. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्षावासामध्ये असे विषय चाललेले आहेत
मी धन्यवाद देतो अरविंद जगतापांना की अत्यंत प्रभावीपणाने योग्य पद्धतीने आपण उदाहरणं देऊन शांतपणाने विवेचन करत आहात. आपल्या या कार्याला लाख लाख धन्यवाद. आपल्या मनामध्ये जेवढा अभ्यास आपल्याला झालेला आहे तो त्या पद्धतीने लोकांपर्यंत आणण्याचं काम आणि आपण आपल्या वर्तणुकीमधून करत आहात. मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्यामुळं आपण करत आहात आणि म्हणून हा आउटपुट समाजामध्ये सगळीकडे यावा हीच अपेक्षा ठेवूया. पुन्हा एकदा धम्मपदाच्या या सोमवारच्या आपल्या या व्याख्यानमालेला धन्यवाद देतो. आयोजकांना धन्यवाद देतो की चांगले उपक्रम आपण राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी जाऊया. बौद्ध धम्म गौड बंगाल करून आपल्याला डोक्यावर ठेवायचा नाही. बौद्ध धम्म मोठा चैत्यसिका किंवा सप्तबोधांगे किंवा 37 बौद्ध धम्मीय पक्ष ह्या अवघड विषयाच्या माध्यमाच्या ऐवजी सोप्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचूया आणि लोकांना या ठिकाणी आग्रह करून या ठिकाणी ते त्यांच्या आचरणाला येतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. खूप आवडलेला विषय आहे. खूप छान पद्धतीने आपण विश्लेषण करत आहात आणि मदन कांबळेंनी सुद्धा त्या पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. अभ्यासू मंडळ आहे, सगळी बोलणारी मंडळी आहेत आणि म्हणूनच मी त्या दिवशी सांगितलेलं आहे की यांना बोलण्याची संधी द्या पहिले. आता हे बोलणारे होऊ द्या, चुकलं तरी चालेल आणि म्हणून या अशा मंडळींच्या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे. माझी मंगलकामना या संविधान विश्लेषण समिती असेल, बहुजन हिताय बहुजन सुखाय हा ग्रुप असेल, त्रिवेणी ती महिला संघटना असेल, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण हे कायम टिकवलेलं आहे. 1000च्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा धम्मपद आपल्या शरीरामध्ये उतरवावं, आपल्या व्यवहारामध्ये यावं, दैनंदिन जीवनाला धम्मपदाची वाट चालावी. धम्मपद धम्माचा मार्ग आणि त्या मार्गाने आपण सर्वजण जाल. वेगवेगळ्या विषयातून आपल्याला हेच ऐकायला मिळणार आहे, दुसरं काय मिळणार नाही. पण त्याची सांगण्याची पद्धती अरविंद जगताप अत्यंत सुंदर पद्धतीने केलीत. हे कायम ठेवा. मुखात अंतकरणात अंतर्मुखी होऊन तुमच्यातही राहू द्या ना आमच्यात मध्ये पण येऊ द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मंगलकामना. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद ज्ञानोबा कांबळे सर. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खरंच म्हणतात केंद्रीय शिक्षक आणि ज्येष्ठ का म्हणतायत तर खरं सरांचे जे बोल आहेत, सरांचं जे वक्तव्य आहे ते खरं सर्वांना अनुसरून असते आणि खूप छान सर आपण अभिप्राय दिलेला आहे. खूप छान आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी खूप खूप धन्यवाद देते सरांना. आणि यानंतर कुणाचा हँडराईज मला दिसत नाहीये आणि वेळ पण झालेली आहे, तर मी विनंती करते आदरणीय मुकेश दादांना. हा बोला ना सर. सुमन शिंदे. अच्छा हा सुमन. थँक्यू सर, थँक्यू. हा सुमनताई शिंदेचा हँडराईज झालेला आहे. ताईंना विनंती आहे, ताईंनी व्यक्त व्हावं. चष्मा दे बाई. सर्व महामानवांना वंदन. सर्वांना जय भीम. प्रथमतः अरविंद सरांचे खूप खूप अभिनंदन. एवढे धम्मपद गाथा ही पाली भाषेतून असताना एवढे सुंदर पद्धतीने म्हणजे सांगतात आणि शांत मनाने सुंदर माणसाचा मन एकाग्र होतोय ते ऐकताना की असं वाटतं अजून ऐकत बसावं. एवढं सुंदर सर तुम्ही सांगताय ना समजून. आणि मैत्री भावनेचं पण खूप सुंदर सांगितलं. आणि धम्माचं तथागतांच्या धम्माचं सांगितलं, स्वतः आचरणामध्ये आणा, हे पण खूप छान सांगितलं सर तुम्ही. आणि असेच आम्हाला तुम्ही हे धम्मपद गाथा सुंदर पद्धतीने सांगा इथून पुढे पण. एवढीच मी विनंती करते आणि तुमचं अभिनंदन करते सर. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते आणि इथेच थांबते. जय भीम, जय संविधान, जय भारत. थँक्यू सुमनताई. खूप खूप धन्यवाद. खरोखर सरांची भाषा एवढी मृदू आहे ना, खरोखर ऐकतच बसा वाटतं. असं वाटतं ना वेळ झाली तरी नाही सरांनी आणखी एखाद्या गाथेचं विश्लेषण सांगायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर तुमचे सुद्धा आणि सुमनताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. मी विनंती करते यानंतर आदरणीय मुकेश दादांना. दादांनी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. आदरणीय मुकेश दादा. धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अरविंद जगताप सर आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना असं विनय. जय भीम. आज धम्मपदाचं आपण विश्लेषण घेतलेलं आहे. आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 आपण मनोगत ऐकली. खरंच खूप सुंदर पद्धतीने गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याला धम्मपद सर ऐकवत आहेत, त्याचं मराठी विश्लेषण करत आहेत आणि गेल्या
भागापासून म्हणजे सोमवारपासून आपण पुनश्च एकदा त्याचं युट्यूबवर टाकत आहोत. त्याच्यामुळे पहिल्या भागापासून म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये पहिला भाग झाला आणि या आठवड्यामध्ये आपण त्याचा दुसरा भाग आपण युट्यूबवर टाकत आहोत. जसं मुंबईच्या सोनवणे सरांनी सांगितलं, परंतु त्या पोस्टमध्ये खूप मोठी पोस्ट होईल म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकत नाही. परंतु जसं प्रवचनाला सुरुवात होते त्या प्रवचनाला सुरुवात होण्यापूर्वी आपण ते जी गाथा आहे ते आपण म्हटली जाते. जर ती पोस्टमध्ये टाकली तर पोस्ट खूप मोठे होते, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये टाकत नाही. खूप छान असा आजचा विषय झाला. आदरणीय अरविंद जगताप सरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. उद्याचा विषय, उद्या मंगळवार आहे. उद्याचा विषय म्हणजे आपण गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार आहोत. उद्याचे प्रमुख वक्ते तर मामा सर्वांच्या परिचयाचे, जे वाणी बहुजनांची गाणी महामानवांची या उपक्रमाचं सूत्रसंचालन करतात असे आपले आदरणीय नामदेव खाडवे सर हे उद्याचे आपले प्रमुख वक्ते असतील. नामदेव खाडवे सर गीतकार आहेत, गायक आहेत, संगीतकार आहेत, त्याचप्रमाणे बौद्धाचार्य देखील आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व हे आपणास खऱ्या अर्थानं गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याला जाणवत असेल असे उद्याचे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. उद्या देखील आपण जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी, कारण 2-3 गीतं घेणार आहेत आणि त्या गीतांच्या माध्यमातून कसं समाज प्रबोधन होईल ते सर बघणार आहेत. तर उद्या देखील आपण जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद ताई. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. आणि वक्ते ऐकून आणखीच बरं वाटलं की आपले नामदेव सरच आहेत. खूप खूप धन्यवाद सरांचे आणि तुमचे पण. आणि मी विनंती करते, आता आपला जो कार्यक्रम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे, तर आजचा आभार ज्यांच्याकडे आहेत तसे आपले सर्वांचे सर्वांना हर्ष आणि आनंद देणारे आणि सोनही देणारे असे आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे सर कवी आहेत, लेखक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, संस्थापक सदस्य, उपाध्यक्ष सम्यक साहित्य परिषद पुणे. आणि सरांचं समाजकार्य पण खूप छान आहे. आणि खरं तर सरांचं एक सगळ्यात महत्वाचा सद्गुण म्हणजे सरांना वाचनाची आवड आहे. सरांकडे एवढं मोठं वाचनाचं भांडार आहे की सरांच्या जी काही लायब्ररी आहे घरी, त्या लायब्ररीला भेट द्यायला माणसाने जावं, एवढी छान लायब्ररी आहे सरांची. तर मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करते, सरांनी पुढील सूत्र हाती घ्यावे. आदरणीय हर्षानंद सर. धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेचे आज आपण 911 पुष्प गुंफलं. मला आशा आहे 1000 पुष्प आदरणीय गुरुवर्य ज्ञानोबा कांबळे गुरुजी गुंफतील. आणि त्यांनी आता इच्छा हे केलं की मी 1000 भागाकडे आपण वाटचाल करावी. त्याबद्दल त्यांचेही आभार हे करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं जे विश्लेषण केलं धम्मपदाचं ते अरविंद लिंबा सोनवणे, सेवानिवृत्त लेखा परीक्षक जगताप अरविंद जगताप. सॉरी अरविंद जगताप ज्यांनी हे केलं ते लेखा परीक्षक होते, गोळीबार मैदान पुणे 1ला. सरांना आम्ही शायरी म्हणतो आणि ते खरोखर उत्कृष्ट, त्यांची भाषा इतकी ओजस्वी असती की ऐकत राहावी वाटती. आणि त्यांना साथ देणारे आमचे बंधू दादू सोनवणे की ज्यांनी पाली भाषेतून धम्मपदाचं गायन केलं. एक वेळ अशी होणार आहे की आमचे दत्तात्रय जगताप हे सुद्धा हे करणार आहेत. त्यांनी मला विचारलं मी बोलू का, मी म्हणलो बोलत जा, आम्ही तुम्हाला संधी देणार, तुम्ही हात दाखवला ना तर आम्ही नक्की. म्हणजे दत्तात्रय जगताप. तर आपण सगळ्यांना संधी देतो, दोघांचाही मनपूर्वक आभार मानतो. कारण धम्मपदानी वैरानी वैर वाटत तर वैर करू नका, मित्रत्व ठेवा, मित्रत्वात ही एकमेकांची आपुलकी वाढवा. सगळ्यात येतात आपण जशाला तसं वागायचं म्हणून तसे वागू नये असा जगताप सरांनी आज सांगितलेलं आहे. आता
सगळ्यात महत्वाचं म्हणजे 9:25 आपल्या उपक्रमाला 34 परिवार सहकुटुंब उपस्थित होता. या 34 परिवारांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण मी जेव्हा आभाराचं शेवटचं काम घेईल त्यावेळी याच्यातले अनेक परिवार लेफ्ट होतील, म्हणून आता 30 परिवार आहेत. या 300ही परिवाराचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जे पहिले उपस्थित होते आणि त्यांनी ऐकलेला आहे उपक्रम आणि आता लेफ्ट झालेले आहेत त्यांचेही आभार मानतो. तर आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमच्या ताई सरलाताई दामोदर उपरवट, एक लक्षात घ्यावा, अँकरिंग करणारी एक व्यक्ती नव्हती, तिथं 1-1.5 वर्षाची बालिका पण होती. आजी बोलल्यानंतर ती पण होकार द्यायची आणि मलाही बोलायचं. नाताने आजी दोघी जणी करत होते. तर सरलाताईंची नात सुद्धा होकार देत होती. ज्ञानोबा कांबळेंचं बोलायला चालू झालं तेव्हा ती मला वाटतं मोबाईल ओढत असेल, हे अनुभव आहे मला. ते मोबाईल ओढतात मुलं लहान. तर दोघी आजीचंही आणि नातीचंही दोघांचेही विशेष आभार मानतो. सरलाताई या संचालिका द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्ग हे विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे. ताई महिलांचं काम करतात. ताईंनी खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं. मनोगत व्यक्त करणारे मदन कांबळे, अशोक गायकवाड, प्रकाश सोनवणे मुंबई, नामदेव खानवे, दत्तात्रय जगताप, ज्ञानोबा कांबळे आणि सुमन शिंदे यांचेही विशेष आभार मानतो. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, तुम्ही लिंक पाठवा, ज्याला आवड असेल तो सवड काढेल आणि जॉईन होईल. आता आमचे बंधू प्रकाश सोनवणे जॉईन झाले, त्यांचा पुतण्या सुमेघ मधुकर सोनवणे हाही एकदा जॉईन झाला होता गीत गायनाच्या कार्यक्रमाला. तर आपण पाठवत जायचं, ज्यांना सवड असेल आवड असेल ते नक्कीच जॉईन होतील. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आता जे 32 परिवार आहे त्या परिवाराला तुम्ही तुमच्या सगळ्या मित्र परिवाराला ही लिंक पाठवत जा. आणि पाठवू नका तर सांगा की जॉईन व्हा म्हणून, हीच विनंती करतो. सर्वांनी मनोगत खूप सुंदर असं व्यक्त केलं. सगळ्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमात जी तांत्रिक बाजू बघणारे मुकेश माणिक गायकवाड गेले 911 दिवस सहकुटुंब सहपरिवार आपण जॉईन केलो. आपल्याला ते घरी बोलवतात, तेही सहकुटुंब सहपरिवार हा कार्यक्रम ऐकत असतात. आणि आपण जे आता जे युट्यूबला चॅनल बघतो याच्यामध्ये सर्व कुटुंब परिवार त्यांचा घरात बसून हे रेकॉर्डिंग करत असतो. हे सगळ्यात विशेष आहे. तर त्यांचे तांत्रिक बाजू समजावून आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारे 50-60 परिवाराला दररोज लिंक पाठवणारे मुकेश माणिक गायकवाड यांचे स्वातीताई बर का, हर्षानंद सोने सर, स्वातीताईंचे पण आभार माना, कारण त्या युट्यूबला काय करतात. नाही म्हणलो ना, सहपरिवार बायको मुलगा मुलगी सगळेजण त्या युट्यूबच्या चॅनलवर काम करत असतात आणि हे आपल्याला ऐकवतात. तर गायकवाड परिवाराचं मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला आठवण्याची जाणीव करून देणारी आणि आमच्या कर्तव्याप्रती आम्हाला भान करून देणारी आमचे बंधू सुभाष रामभाऊ सोनवणे, माजी श्रामणेर बौद्धाचार्य, सेवानिवृत्त DYSP सुभाष रामभाऊ सोनवणे यांचेही आभार मानतो. तशाच आमच्या नागपूरच्या कार्यकर्त्यातही माधुरी चंद्रकिरण कोटांगळे वेळात वेळ काढून आमची लिंक, जेव्हा मी आता तुम्हाला सांगितलं की हा 34 आकडा कधी होता त्यावेळी ह्या ताई लिंकची स्क्रीनशॉट घेतात आणि बहुजन हिताय बहुजन सुखायला ग्रुपला पाठवतात. ताईंचेही विशेष आभार मानतो. एवढं करूनही माझ्याकडून कोण राहिला असेल, तर मग पुढचं सूत्र मी ताईच्या हातात देतो आणि सर्वांचे आभार मानतो.
आता सध्याला आपल्याकडे 31 परिवार उपस्थित आहे. या 31 परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे आभार संपवतो. आणि प्रकाश सदाशिव सोनवणेंना विनंती करतो की आपला जो फोन नंबर आहे तो मेसेज बॉक्स मध्ये टाकावा. आम्ही आपल्याला दररोज लिंक पाठवत जाऊ किंवा आम्ही आमच्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करून देऊया. धन्यवाद सर. हर्षानंद सर खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांचे आभार मानणारे आदरणीय हर्षानंद सर, त्यांच्या आपल्या सर्वांकडून, सर्व श्रोत्यांकडून, आपल्या सर्व समितींकडून, माझ्याकडून आणि सर्वांकडून खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार सरांचे. आणि बाकीच्या जे काही हे आहेत म्हणजे आजचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे.